हॅलो. आतापर्यंत आपण काय बघितले? पार्ट 1 झाला आपला. पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं होतं? मीन 6.1 प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केला होता. 6.2 मध्ये आपण काय बघितलं होतं? मीडियन. ओके, तो मीडियन कसं फाइंड आउट करायचं? मीडियनचा फॉर्म्युला काय होता? मीडियन इज इक्वल टू एल प्लस बिग ब्रॅकेट मध्ये एन डिवायडेड बाय 2, इथे मायनस आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी आणि मल्टिप्लाय बाय एच. ओके, या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय फाइंड आउट केलं होतं? मीडियन फाइंड आउट केलं होतं. ओके, सो पुन्हा एकदा सांगतो, परत लक्ष द्या की काय महत्वाचं आहे की तुम्हाला क्लास सिलेक्ट करायचा आहे, तो क्लास महत्वाचा आहे. ओके, आणि हा क्लास कशावर डिपेंड आहे? तर तो या व्हॅल्यूवर डिपेंड आहे, एन डिवायडेड बाय 2 च्या. ओके, इथे तुमची जी कोणती व्हॅल्यू येणार आहे त्याच्या पुढचा क्लास तुम्हाला काय करायचा आहे? सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्याच्या पुढचा क्लास सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल इथे आलंय तुमची व्हॅल्यू एन डिवायडेड बाय 2 ची 100, याच्या अगोदर होता 99 आणि इथे आहे समजा 125. ओके, तो 100च्या पुढचा नंबर कोणता आहे? 125. तो हा क्लास तुम्ही सिलेक्ट करणार आहात. ओके, इथे जर 10 to 20 हा तुमचा क्लास आहे समजा, तर ही काय झाली तुमची एल लोअर क्लास लिमिट. ओके, एच कसं फाइंड आउट करणार आहात? 20 मायनस 10 इज इक्वल टू 10, तुमची एच ची व्हॅल्यू निघाली. इथे जी फ्रिक्वेन्सी असेल, सपोज इथे आहे 12, ही काय झाली तुमची फ्रिक्वेन्सी, आणि त्याच्या अगोदरची जी असेल ही काय असेल तुमची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, काय असेल? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, जर कळलं नसेल पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया, परत एकदा आपण रिव्हिजन करूया, मग त्या रिव्हिजन मध्ये तुमचं ते क्लिअर होईल. ओके, चला आता आपण जाऊया पुढच्या प्रॅक्टिस सेट कडे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? मोड. लास्ट इयरला सुद्धा मोड होतं. मोड काय असतं की सपोज तुम्हाला नंबर ऑफ स्कोर्स दिलेले आहेत, नंबर ऑफ नंबर्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जो रिपिटेटिव्हली नंबर येतो त्याला आपण काय म्हणतो? मोड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे जर बघितलं तुम्ही तर 40 हा जो नंबर आहे हा किती टाइम्स रिपीट झालाय? 3 टाइम्स. आणि 41 नंबर हा किती टाइम्स रिपीट झालाय? 2 टाइम्स. म्हणजे या जो डाटा दिलेला आहे या डाटाचा मोड किती असेल रे? 40. जो नंबर मॅक्सिमम टाइम्स रिपीट झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? मोड असं म्हणतो. राहील लक्षामध्ये? ओके, तर ह्या चॅप्टर मध्ये, सॉरी, या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? मोड फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय? मोड. तो मोड साठी एक फॉर्म्युला आहे, मोड इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस इथे F1 मायनस F0. बघा, लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म्युला कसा लिहायचा? फ्रिक्वेन्सी 1 मायनस फ्रिक्वेन्सी अबोव फ्रिक्वेन्सी किंवा प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी. सेम नंबर तुम्हाला खाली लिहायचा आहे F1 मायनस F0. फक्त इथे काय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचंय. F1 F0 आणि राहिला काय मग तुमचा F2, आणि इकडे काय? सेम मल्टिप्लाय बाय H. H काय तुमचं? क्लास विड्थ आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे F0 काय आहे? म्हणजे F1 काय आहे? फ्रिक्वेन्सी 1 काय आहे? फ्रिक्वेन्सी 2 काय आहे? तर चला आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि वर फॉर्म्युल्याकडे येऊया. आता तुम्हाला हा क्लास दिलेला आहे बघा, ह्याला आपण काय म्हणतो? क्लास असं म्हणतो, आणि याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. सो मी क्लास लिहितो 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि 14 to 16. याला आपण काय म्हणतो? क्लास. त्याच्यानंतर आपण इथे लिहितो ती फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी बघा 6 to 8. एज ग्रुप आहे चिल्ड्रनचे, त्याच्यामध्ये किती चिल्ड्रन्स येतात? 43. इथे काय आहे? 58. इथे काय आहे? 70. इकडे काय आहे? 42. आणि इथे काय आहे? 27. बघा, जर मीन, मीडियन आणि मोड या तिघांपैकी जर सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन्स किंवा प्रॉब्लेम्स कोणावर असतील तर ते कोणावर आहेत? याच्यावरच आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे दिसते? मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे दिसते? बघा 70 दिसते का तुम्हाला? 70 ही काय? मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे. कळतंय का? 70. सो हिला तुम्ही काय म्हणणार? F0.
सॉरी, हिला काय म्हणणार F1. ही फर्स्ट फ्रिक्वेन्सी, ही काय तुमची फर्स्ट फ्रिक्वेन्सी. हिच्या अगोदरची काय असेल रे मग F0 असेल, F0 F1 आणि मग ही काय असेल तुमची F2 फ्रिक्वेन्सी. कळलं का? जी हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे याच्यामध्ये 43, 58, 70, 42, 27 या नंबर्स पैकी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 70, त्याला काय म्हणणार तुम्ही F1. त्याच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला काय म्हणणार F0. मग चेक करा F0 F1 नंतर काय तो F2. हा 42 तुमचा काय असणार आहे F2. राईट लक्षामध्ये. मग इथे मी नंबर्स लिहून घेतो बघा. F0 इज इक्वल टू काय 58, F1 इज इक्वल टू 70 आणि F2 इज इक्वल टू व्हॉट 42. आणखी काय पाहिजे आपल्याला लोअर क्लास लिमिट पाहिजे. मग क्लास कोणता सिलेक्ट केलाय तुम्ही आता, क्लास कोणता सिलेक्ट केलाय बघा 10 to 12. येस ऑर नो. हा, मग आता लोअर क्लास लिमिट काय मग याचं 10 आणि क्लास विड्थ काय येईल 12 मायनस 10 इज इक्वल टू 2. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. फक्त आता तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, दॅट इज नथिंग बट द मोड इज इक्वल टू एल लोअर क्लास लिमिट प्लस ब्रॅकेट मध्ये F1 मायनस F0. इथे पण सेम लिहिणार F1 मायनस F0. इथे काय लिहिणार 2, इकडे काय लिहिणार मायनस F2 आणि मल्टिप्लाय बाय H. कळलं? इथे कंटिन्युअसली मायनस मायनस साइन्स आहेत, राहतील लक्षामध्ये. हे बघा फॉर्म्युला सेम आहे, L प्लस F1 मायनस F0 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे या चॅप्टर मध्ये. किती फॉर्म्युलीज आहेत 3 ते 5 फॉर्म्युले आहेत. पहिले 3 फॉर्म्युले कोणाचे मीन मध्ये डायरेक्ट मीन मेथड, अज्युम्ड मीन मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड. त्याच्यानंतर मेडियनचा फॉर्म्युला आणि मोडचा फॉर्म्युला. संपला, दॅट्स इट. हे क्वेश्चन तुमचे 3 to 4 मार्क्सला विचारले जातात परीक्षेमध्ये. ओके, आणि त्यांची सगळ्यात जास्त पसंती या मोडच्या क्वेश्चनवर असते. ओके, सो हे क्वेश्चन्स इझी पण आहेत, सोपे पण आहेत आणि पटापट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याचं काय दिले बघा प्रॅक्टिस सेट 6.3. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स. मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर. मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये किती मिल्क कलेक्टेड झालेलं आहे याचा हा डाटा तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा कंटेंट ऑफ फॅट, त्या दुधामध्ये किती फॅट आहे पर्सेंट मध्ये हे दिलेलं आहे. मिल्क कलेक्टेड बघा 30 लिटर दूध असं कलेक्ट झालंय की ज्याच्यामध्ये 2 to 3% फॅट आहे. 70 लिटर मिल्क असं कलेक्ट झालंय की ज्याच्यामध्ये 3 to 4% फॅट आहे. 80 लिटर मिल्क असं कलेक्ट झालंय ज्याच्यामध्ये 4 to 5% फॅट आहे अँड सो ऑन दिलेलं आहे. हा काय रे तुमचा क्लास, याला काय म्हणतात तुम्ही फ्रिक्वेन्सी. सो इथे क्लास लिहा. काय दिले बघा क्लास 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6 and 6 to 7. अगेन सेम क्वेश्चन, सेम आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वेदर द गिवन क्लासेस आर कंटिन्युअस ऑर नॉट. आहेत कंटिन्युअस, कंटिन्युअस आहेत, सो काही टेन्शन नाहीये. जर कंटिन्युअस नसतील तर सबट्रॅक्ट 0.5 ऍड 0.5. 0.5 सबट्रॅक्ट कुठून करायचा लोअर क्लास लिमिट मधून आणि ऍड कोणामध्ये करायचा अप्पर क्लास लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचा. समजतंय? ओके, फ्रिक्वेन्सी लिहा 2 to 3% फॅट किती मिल्क मध्ये सापडले 30, आफ्टर दॅट 70, आफ्टर दॅट 80, आफ्टर दॅट 60 आणि मग 20. आता बघा हा क्वेश्चन किती सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला यांची सगळ्यांची ऍडिशन करायची सुद्धा गरज नाहीये. आहे का गरज? नाही. आता मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे दिसते तुम्हाला 30, 70, 80, 60, 20 मध्ये कोण मोठा आहे 80. हा क्लास तुम्ही सिलेक्ट केला. येस, याला तुम्ही म्हणणार काय म्हणणार आहात F1. याच्या अगोदरचा काय झाला तुमचा
आणि हा F0 F1, तर ही काय झाली F2 कार. बरोबर, मिळालं तुम्हाला. हा तुमचा क्लास आहे, तो इथे लिहा क्लास. क्लास कोणता क्लास घेतलाय तुम्ही, सिलेक्ट केलाय 4 to 5. ओके, याच्यावरनं एल ची व्हॅल्यू काय, लोअर क्लास लिमिट किती आहे 4, करेक्ट. आणि एच कसं काढणार, 5 - 4, दॅट इज नथिंग बट द 1. F0 किती घेतलाय तुम्ही 70. ओके, F1 80 आणि F2 किती आहे 60. करेक्ट. F0 F1 F2 फाइंड आउट झालं. आता काय करणार सर, फॉर्म्युला लिहिणार. काय लिहिणार, फॉर्म्युला काय, मोड इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस ब्रॅकेट मध्ये F1 मायनस F0 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2. ओके, मल्टिप्लाय बाय H. बघा F1 मायनस F0 ऍज इट इज लिहायचंय, इथे 2 लिहायचंय, इथे F1 आहे F0 आहे, मग राहिला कोण इंटू H. फॉर्म्युले तर पाठ करावे लागेल. मग तुमची काय अपेक्षा आहे, परीक्षेत काय विचारलं पाहिजे, अ आ इ उ हे विचारायला पाहिजे का एबीसीडी विचारायला पाहिजे परीक्षेमध्ये. थोडंसं आता मोठे झालेत ना तुम्ही, सो डिफिकल्टी लेवल पण तुमची तेवढी हाय असली पाहिजे. चला व्हॅल्यूज पुट करा. एल ची व्हॅल्यू काय 4 प्लस F1 मायनस F0. F1 किती आहे 80 मायनस F0 किती आहे 70. 2 टाइम्स म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय F1 किती आहे 80, हवं तर याला ब्रॅकेट टाका, मायनस F0 किती आहे 70 मायनस F2 किती आहे 60 आणि मल्टिप्लाय बाय H ची व्हॅल्यू काय आहे 1. ओके, हे सॉल्व्ह करायचंय मेन, आणि फायनली याच्यामध्ये ऍड करायचंय. 80 मायनस 70 किती राहिले 10. 80 टू जा 160, मायनस मायनस काय होतं रे प्लस, आन्सरला काय द्यायचं मायनस आहे. 6 टू जा 12 आणि 1 13, सो मायनस इथे काय येतील 130 आणि मल्टिप्लाय बाय 1 जाऊ द्या, किंवा चला लिहा मल्टिप्लाय बाय 1. हे कळलंय का तुम्हाला. बघा दोन्ही नंबर्स निगेटिव्ह होते, मायनस 70 आणि मायनस 60. असं असेल तर मायनस मायनस आपण काय करतो प्लस, म्हणजे यांची केली ऍडिशन. 0 7 आणि 6 किती झाले 6 आणि 6 12 आणि 1 30. ओके, मोठी संख्या कोणती आहे 70, तिचं साइन काय मायनस, सो आन्सरला काय देतो आपण मायनस साइन, म्हणून इथे काय आलं मायनस 130. सॉल्व्ह करा हे. 4 प्लस इथे काय राहिला 10, 160 मायनस 130, 160 मधनं 130 गेले, किती उरले 30. इथे मल्टिप्लाय बाय 1. ओके, 0 0 विल गेट कॅन्सल, काय राहिलं 4 प्लस 1/3, 1 जा 1/3, सो 1/3 असं व्यवस्थित लिहायचं हा, नाहीतर 1/3. मग झाली, गाडी गेली पाण्यात. 1 वरचा नंबर आतमध्ये लिहायचा, खालचा नंबर बाहेर लिहायचा. एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलंय मी. ओके, चला 3 ने भाग द्या, 3 0 0, उरला 1, इथे घेतला पॉइंट, इथे घेतला 0, 3 3 जा 9, परत उरला 1, दिला पॉइंट, घेतला 0, 3 3 जा 9, परत उरणारे 1 हे चालूच राहणार. आन्सर काय आलंय 0.33. 4 प्लस 0.33 हे चालूच राहील कंटिन्युअसली. आता हे लक्षात घ्या, 4 म्हणजे काय 4 म्हणजे काय 4.0 आहे. 4 म्हणजे काय 4.0, आणि पुढे काय बघा पॉइंटच्या खाली द्या पॉइंट, पॉइंटच्या इकडे काय होता 0 आणि पॉइंटच्या तिकडे काय 33. इथे काय आहे का, मग इथे लिहिला 0, यांचं काय करायला सांगितलंय ऍडिशन. तो 3 3 आणि इथे पॉइंट 4, सो 4.33 आन्सर आलं. किती आन्सर आलं 33. आणि हे काय असणार आहे युनिट चेक करा, युनिट काय पर्सेंट, लिटर नाही पर्सेंट. लिटर मध्ये तर बघा 30 70 80 60 20 एवढी मोठी आहे.
4.33 आलं का तुमचं? काय कंटेंट ऑफ फॅट काय सांगितलंय? फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट शोधा. फॅट कंटेंट कशामध्ये दिलंय? पर्सेंट मध्ये. ओके, पर्सेंट हे काय आहे? तुम्हाला कितीदा सांगितलंय मी, क्लासचं युनिट द्यायचं. कशाचं युनिट द्यायचं? जो काही क्लास तुम्हाला दिलाय, क्लास, या क्लासचं युनिट द्यायचं. म्हणजे या ठिकाणी जे असेल ते, या ठिकाणी जे असेल ते युनिट तुम्ही काय करायचंय तिथे द्यायचंय. ओके, सगळ्या ठिकाणी आपण तेच सांगितलंय मी तुम्हाला. तुम्ही मोड फाइंड आउट करा, मीन फाइंड आउट करा, मीडियन फाइंड आउट करा. इथे जे दिलेलं असेल तुम्हाला क्लासच्या ठिकाणी जे युनिट असेल तेच युनिट तुम्ही काय करायचंय? आन्सरला द्यायचंय. समजतंय ऑल ऑफ यू? काही शंका याच्यामध्ये? एकदम सिंपल आहे. सिस्टमॅटिक सॉल्व्ह करत जायचं. ह्या प्रॉब्लेम्सला हीच प्रॅक्टिस पाहिजे तुमची. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रूल्स ऑफ ऍडिशन हे यायला पाहिजेत. प्लस प्लस प्लसच असतं, मायनस मायनस सुद्धा प्लसच होतं, पण आन्सरला मायनस साईन देतो. 2 नंबर पैकी एक नंबर निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, हे जेव्हा जमेल तेव्हाच हे प्रॉब्लेम्स तुम्हाला जमते. शेवटी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल, हे फुकटचे मार्क आहेत. ऍक्च्युली हे फुकटचेच मार्क आहेत. चॅप्टरला 12 मार्क्स आहेत. 12 मार्क्स म्हणजे खूप. हे अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येतात. तो मेहनतीने करायचे, जास्त घाई गडबड करायची नाही. आता बघा काय दिले, इलेक्ट्रिसिटी यूज बाय द सम फॅमिलीज इज शोन इन अ फॉलोइंग टेबल. बघा 13 फॅमिलीज अशा की किती युनिट्स वापरतात? 0 to 20. 50 फॅमिलीज 20 to 40 युनिट्स यूज करतात. 70 फॅमिलीज 40 to 60 युनिट. 100 फॅमिलीज अँड सो ऑन. इतके युनिट्स ते काय करतात? यूज करतात. याला काय म्हणतो आपण? क्लास. याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी. बघा मग यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी हे काय तुमचं? क्लास. लिहा मग क्लास. 0 to 20, 20 to 40, 40 to 60 to 80, 80 to 100 and 100 to 120. करेक्ट? येस ऑर नो? येस. चला त्यांच्या फ्रिक्वेन्सी लिहून टाका. फ्रिक्वेन्सी लिहिण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला आपला महत्वाचा आपल्याला पडलेला प्रश्न, वेदर द गिवन क्लास आर कंटिन्युअस ऑर, आहेत का कंटिन्युअस? 20, 20 to 40 to 60 to 80 to 100 to 120 आहेत सर, कंटिन्युअस आहे. मग आता काय लिहिणार आपण? फ्रिक्वेन्सी. लिहा मग. 13, 50, 70, 100, 80 अँड 17. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे दिसते तुम्हाला? 100. 100 सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी. म्हणून तुम्ही कोणता क्लास सिलेक्ट करणार? 60 to 80 वाला क्लास सिलेक्ट करणार. सर याला आम्ही म्हणणार F1, त्याच्या अगोदरचा असेल F0, याच्या नंतरचा असेल F2. जी इन्फॉर्मेशन ती इथे लिहून टाकूया. ओके, क्लास कोणता क्लास सिलेक्ट केला तुम्ही? 60 to 80. लोअर क्लास लिमिट किती आहे? 60. बघा हे लोअर क्लास लिमिट तुमचं. येस ऑर नो? येस. आता लिहा F0. F0 ची व्हॅल्यू किती आहे? 70. F1 किती आहे? 100 आणि F2 किती आलंय? 80. बघा F0 70, F1 100, F2 80. आता काय राहिलं फक्त? H. H काय? हायर क्लास लिमिट किंवा अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. 80 minus 60, that is nothing but the 20. So H is equal to what? 20. समजलं सगळ्यांना? इथपर्यंत काही शंका आहे? जायचं पुढे. आता फॉर्म्युला लिहा. वी नो द फॉर्म्युला. मोड इज इक्वल टू व्हॉट? लोअर क्लास लिमिट प्लस F1 मायनस F0. सेम खाली लिहायचंय F1 मायनस F0. फक्त इथे काय लिहायचंय? 2 टाइम्स. आणि इथे काय लिहिणार? मायनस F2. इथे काय करणार? मल्टिप्लाय बाय क्लास विड्थ. ओके, सो पुट द व्हॅल्यूज.
व्हॅल्यूज काय करायचे आहेत, पुट करायचे आहेत. लोअर क्लास लिमिट किती आहे 60. राईट इट हिअर. F1, where is F1 is 100 minus F0 70 divided by, इथे ब्रॅकेट घ्या छोटूसा, 2 multiply by F1. F1 is 100 minus F0 is 70 minus F2 ची व्हॅल्यू किती आहे 80. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. मल्टिप्लाय बाय क्लास विड्थ किती आहे तुमची H ची व्हॅल्यू 20. गॉट इट. हळूहळू व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. हा फॅक्टर ऍज इट इज खाली ओढायचा आहे. 60 प्लस 100 मायनस 70 किती उरले रे 30. 100 टू जा, या दोघांची काय करणार ऍडिशन. 70 प्लस 80 किती झाले 150. मोठी नंबर कोणता आहे 70 का 80. 80 चं साइन मायनस ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय 20. ओके, आता हे सबट्रॅक्शन करा. 60 प्लस हा 30 डिवायडेड बाय 20, सॉरी 200 मायनस 150 किती उरले 50 मल्टिप्लाय बाय 20. ओके, तो कोणताही झिरो कट करा. हा झिरो कट. काय राहिलं 60 प्लस 23 जा, किंवा लिहितो 3 मल्टिप्लाय बाय 20 डिवायडेड बाय 5. ओके, so 5 1 जा 5, 5 4 जा 5 4 जा. करेक्ट आहे का. काय राहिलं 60 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4, 3 4 जा 12 आणि 60 प्लस 12 किती झालं 72. आणि 72 ला युनिट काय देणार युनिट्स हे इलेक्ट्रिसिटीचं युनिट आहे. की प्रत्येक फॅमिली जवळजवळ किती युनिट बिल वापरते, किती युनिट इलेक्ट्रिसिटीचा यूज करते 72 युनिट्सचा काय करते यूज करते. किंवा मॅक्सिमम फॅमिलीज अशा आहेत ज्या 72 युनिट्स इतकं बिल काय करतात कंझ्युम करतात, युनिट्स कंझ्युम करतात इलेक्ट्रिसिटी. काय अवघड आहे याच्यामध्ये, काय डिफिकल्ट आहे, काही अडचण असेल तर विचारून घ्या आताच. जायचं पुढे. मग पुढे काय दिले बघा, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क टू हॉटेल्स. बघा आता काय दिलंय डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे कशाचं दुधाचं, कुठे हॉटेल्स मध्ये. अँड द नंबर ऑफ हॉटेल्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क, मोड फाइंड आउट. आता इथे आता जनरली कसं आहे बघा, आपण 6.1 मध्ये काय शिकलो मीन शिकलो, 6.2 मध्ये काय शिकलो मेडियन शिकलो, आता काय शिकतोय मोड शिकतोय. आपल्याला ते यूज टू आहे की आपल्याला काय करायचंय मोडचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. 6.2 सॉल्व्ह करतोय तर मेडियनचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. एक्झाम मध्ये तुम्ही क्वेश्चन पूर्ण वाचला पाहिजे आणि इथपर्यंत आलं पाहिजे की मोड ऑफ द सप्लाय. मग काय फाइंड आउट करायचंय मोड. मोड म्हटलं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.3 आठवला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत 2 कॉलम्स. 2 कॉलम्स पण जर तुम्हाला ते कंटिन्युअस क्लास दिला नसेल तर एक कॉलम ऍड होईल, म्हणजे किती कॉलम्स झाले 3 कॉलम्स. ओके, हे गोष्ट आठवलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लास कंटिन्युअस आहेत की नाही हे चेक कर. ठीक आहे, त्याच्यानंतर जर कंटिन्युअस असतील तर व्हेरी गुड, कंटिन्युअस नसतील तर कंटिन्युअस करावं लागेल. लोअर क्लास लिमिट मधनं 0.5 मायनस करणार, अप्पर क्लास लिमिट मध्ये 0.5 ऍड करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही क्लास लिहिणार, फ्रिक्वेन्सी लिहिणार. ज्याची फ्रिक्वेन्सी हायर असेल त्याला काय कन्सिडर करणार F1, त्याच्या अगोदर वाल्याला लिहिणार F0 आणि त्याच्या खालच्या वाल्याला लिहिणार F2. आलं लक्षात. तो इथे आता जे क्लास दिलेले आहेत आपण क्लास लिहूया. मिल्क दिलेला आपल्याला लिटर मध्ये 1 to 3 लिटर मिल्क, 3 to 5 लिटर मिल्क, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 आणि 11 to 30. ओके, क्लास कंटिन्युअस आहेत का रे 3, 5, 7, 9, 11 आहेत कंटिन्युअस. तर कंटिन्युअस आहेत, काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. फ्रिक्वेन्सी लिहूया, हॉटेल्स नंबर ऑफ हॉटेल्स लिहूया 7, 5, 15, 20, 35 and 18 आहे. सॉरी
काय 18. आता हायर फ्रिक्वेन्सी कुठे दिसते तुम्हाला 35. सो हा ग्रुप तुम्ही काय करणार आहात सिलेक्ट केला सिलेक्ट. ओके चला मग आता 1 बाय 1 लिहूया. क्लास लिहिलेला तुम्ही कोणता घेतलाय क्लास दॅट इज नथिंग बट 9 to 11. ओके 9 to 11. लोअर क्लास लिमिट एल ची व्हॅल्यू किती आहे 9. ठीक आहे याला काय म्हणणार तुम्ही F1. ही व्हॅल्यू काय तुमच्यासाठी F0 आणि ही व्हॅल्यू काय आहे F2. लिहा मग F1 किंवा F0 किती आहे 20, F1 35 आणि F2 किती आहे 80. अंडरस्टूड. ओके आता H फाइंड आउट करा. क्लास विड्थ 19 मायनस 1 सॉरी 19 11 मायनस 9 किती उरलं झोपले का किती आली क्लास विड्थ 2. आता काय लिहिणार फॉर्म्युला. हे असं बोलत 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 ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं लर्न होणार. ओके सो इथे काय येणार आहे F1 मायनस F0. सिमिलर सर हे पण इथंच लिहायचंय F1 मायनस F0. फक्त इथे काय लिहिणार मी 2 आणि इथे F1 आला F0 आला राहिला कोण इकडे काय राहिला आता H. आता व्हॅल्यूज टाकणार. एल ची व्हॅल्यू काय 9 प्लस F1 किती आहे 35. काळजीपूर्वक टाकायच्या व्हॅल्यूज. F0 किती आहे 20. इथे मी ब्रॅकेट घेतो सर 2 मल्टिप्लाय बाय F1 किती आहे 35 मायनस F0 20 मायनस F2 किती आहे 18. ओके मल्टिप्लाय बाय क्लास विड्थ किती आली आहे 2. ठीक आहे सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. सिस्टमॅटिकली सबट्रॅक्शन ऍडिशन करायचं. ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करायचा. 9 कॅरी फॉरवर्ड करायचा प्लस कॅरी फॉरवर्ड करायचा. 35 मधनं 20 गेले किती उरले 15. नसेल जमत गरिबी गरिबी पद्धत आपली 35 मायनस 20 हा 5 3 मधनं 2 गेला 1. 15 डिवायडेड बाय 35 2 जा. व्हेरी गुड. ज्यांना येतं त्यांनी 70 लिहा. ज्यांना येत नाही त्यांनी 35 2 जा असं करा. आपली गरिबी गरिबी पद्धत. ओके आता दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत. दोन्ही निगेटिव्ह आहे काय करणार ऍडिशन 20 प्लस 18 किती झाले 38. मोठी संख्या कोणती 20 तिचं साइन मायनस आन्सरला दिलं. इथे काय राहिलं मल्टिप्लाय बाय 2. जे जे राहिलं ते लिहा. 9 प्लस हा 15 ऍज इट इज 70 मधनं 38 मायनस करा मायनस 38. इथे झाले 10 इथे झाले 6. 10 मधनं 8 गेला 2 6 मधनं 3 गेले 3. काय मिळालं तुम्हाला 32. इथे मल्टिप्लाय बाय 2. 2 1 जा 2 2 16 जा 32. बरोबर. काय राहिलं ते लिहा 9 प्लस 15 1 जा डिवायडेड बाय 16. ओके हे डिव्हिजन झालं यू विल गेट द आन्सर. बघा 15 डिवायडेड बाय 16 16 0 किती उरले 15. इथे दिला पॉइंट इथे घेतला 0. म्हणा टेबल 16 चा येतो का 16 9 जा 144. 150 मधनं 50 मधनं 44 गेले किती उरला 6. पॉइंट दिलेला इथे गेला 0. 16 3 जा 48. इथे झाले 10 इथे झाले 5. 10 मधनं 8 गेला 2 5 मधनं गेले 1 इथे घेतला 0. 7 जा 112 उरला 8. आता हे चालू राहील म्हणजे डिव्हिजन चालू राहील. एवढं घ्यायचेत का आपण 3 डिजिट घेतले भरपूर झाले. काय आलं इथे 9 प्लस आणि ह्या डिव्हिजनचा आन्सर काय आलाय 0.937. ओके काय आलंय 937 डिव्हिजन होतंय 8. ओके चला जाते. ओके मग इथे आणखी काय ऍड होईल 5 ऍड होईल. ओके ठीक आहे. हा 9 म्हणजे काय रे 9.0. पॉइंटच्या खाली द्या पॉइंट
पॉईंटच्या इकडे काय 0, पॉईंटच्या तिकडे काय 9375, याच्यावर काय लिहा 0, इथे करा ऍडिशन 57399, पॉईंटच्या खाली पॉईंट, काय आला आन्सर 9.9375. हे काय रे मिल्क आहे, कशामध्ये लिटर मध्ये, कशामध्ये मग अप्रॉक्सिमेटली किती आलं रे 9.9, म्हणजे किती झालं 10 लिटर, किती लिटर चेक करा जे आन्सर असेल ते 9.9375 लिटर आहे का, हा 94, मग हे केले त्यांनी, याला अप्रॉक्स केले, ओके अप्रॉक्सिमेटली 9.94 लिटर, ओके काही शंका याच्यामध्ये, जायचं पुढे हा क्वेश्चन ठीक आहे. आता काय म्हटलंय बघा, द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल गिव्स द एज ऑफ 200 पेशंट ट्रीटेड इन अ हॉस्पिटल इन अ वीक. एका वीक मध्ये किती पेशंट्सला ट्रीटेड होते याची इन्फॉर्मेशन डाटा तुम्हाला दिलेला आहे. ओके एज दिले इथे इयर्स मध्ये, लेस दॅन 5, लेस दॅन 5 म्हणजे काय घेणार आहे मग आपण 0 to 5, इकडे काय आहे बघा 5 to 9, त्याच्यानंतर काय दिलंय तुम्हाला 10 to किती आहे, लेस दॅन 5 म्हणजे इथे 5 घेता येईल का रे आपल्याला, इथे 4 घ्यावा लागेल ना, 10 to किती 14, त्याच्यानंतर 15 to 19, 20 to 24 आणि 25 to 29. ओके मग या ठिकाणी पहिला प्रश्न आपला नेहमीचा आवडता जिव्हाळ्याचा, काय की कंटिन्युअस क्लासेस आहेत का, आहेत का मग क्लासेस कंटिन्यू नाही, तो कंटिन्यू करावा लागेल. आता हे बघा, आता 0 मधनं जर मी 0.5 मायनस केलं तर आन्सर काय मिळणार आहे मला -0.5. असं कोणता बाळ आहे की जो -0.5 एज आहे त्याचं, असं असेल का -0.5, तो इथे आपल्याला कन्सिडर करावं लागेल की हे काय असेल 0 आणि इथे काय येणार आहे तुमचं 4.5, इथे प्लस 0.5 ऍड करणार ना तुम्ही, इकडे -0.5 करा, सो काय होईल 5 मधनं 0.5 गेले तर काय उरले 4.5, इथे 9 आहे तर काय लिहिणार, हा आणि आता जास्त डोकं लावायचं नाही, इथे 9.5 तर इथे काय लिहिणार 9.5, इथे काय दिसतोय तुम्हाला 14 तर लिहिणार, इथे काय लिहिणार 5, इकडे काय लिहिणार, व्हेरी गुड 19.5 टू इकडे 24 आहे तर काय लिहिणार 24.5, हाच नंबर इकडे परत लिहिणार आणि इकडे काय येईल 29.5. ओके त्याच्यानंतर आपल्याला जे काही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी लिहा 38, 32, आफ्टर दॅट 50, 36, 24 आणि 20 लिहिली फ्रिक्वेन्सी. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे, म्हणजे कोणती आहे 50, त्या क्लासला 50 वाल्या क्लासला तुम्ही काय कन्सिडर करणार रे, काय कन्सिडर करणार F1, याला काय कन्सिडर करणार तुम्ही F1, सो हा झाला F0, हा काय झाला, हा आता तीच जी चूक आपण गेल्या वेळेस केली होती ती करायची नाही, नाहीतर हा क्लास घ्याल तुम्ही, क्लास कोणता घेणार आहे 9.5, लिहा मग इथे क्लास इज इक्वल टू काय 9.5 टू 14.5, त्याच्यावरनं तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळते L किती 9.5, H पण काढून घ्या हवं तर 14.5 मायनस 9.5, बघा 14.5 मायनस 9.5, 5 मधनं 5 गेला 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, 14 मायनस 9 किती उरले 5, किती आली H, क्लास विड्थ किती आली Y. ओके समजलं इथपर्यंत. आता F1, F2 आणि F0 यांच्या व्हॅल्यूज लिहून टाका. F0 किती आहे F0 32, F1 ची व्हॅल्यू 50
आणि F2 ची व्हॅल्यू किती आहे 36. ओके, इथपर्यंत काही शंका आहे? आता काय लिहिणार आपण फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0, ह्यालाच खाली कंटिन्यू करा. F1 मायनस F0, इथे काय लिहिणार फक्त, आणि इथे काय लिहिणार मायनस F2 मल्टिप्लाय बाय H. ओके, टाकायच्या व्हॅल्यूज, चला टाकूया. L ची व्हॅल्यू किती आहे 9.5 प्लस F1 किती आहे 50 मायनस F0 किती आहे 32 डिवायडेड बाय स्मॉल ब्रॅकेट मध्ये 2 मल्टिप्लाय बाय F1 ची व्हॅल्यू किती, त्याच्यानंतर मायनस F0, वेर इज F0 किती आहे 32 मायनस F2 ची व्हॅल्यू किती आहे 36 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय H ची व्हॅल्यू किती आली आहे 5. ओके, सो हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, यू विल गेट द आन्सर. 9.5 प्लस 50 मायनस 32 किती उरले 18, 52 जा 100, 32 मायनस दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहे, सो मायनस मायनस काय करणार प्लस 32 प्लस 36 8 आणि हा 6 आणि आन्सरला काय येईल मायनस साइन 68 मल्टिप्लाय बाय काय इथे 5. ओके, 9.5 ऍज इट इज प्लस ऍज इट इज इथे राहिला 18, 100 मायनस 68 किती उरला करून बघा 32 उरतात मायनस 68 इथे झाला 10, इथे 9, इकडे 0, 10 मधनं 8 गेले 9 मधनं 6 गेले 3, 32 मल्टिप्लाय बाय 5. ओके, 2 ने भाग जातोय 2 ने डिवाइड होतंय, देऊन टाका 2 1 जा 2, 2 9 जा 18 आणि 16 2 जा 32. आणखी कशाने जातोय का भाग नाही, तर इथे लिहा 9.5 प्लस यांचा मल्टिप्लिकेशन करून टाका 9 5 जा 45 डिवायडेड बाय 60. हे डिव्हिजन केलं तर यू विल गेट द आन्सर. बघा 45 डिवायडेड बाय 16, 16 2 जा 32, 5 मधनं 2 गेले 3, इथे उरला 1, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 16 8 जा 128, किती उरला 2, इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 16 1 जा किती उरले 4, घेतला 0. 16 2 जा 32, उरला 8, घेतला 0. 16 5 जा 80, किती आला आन्सर बघा 9.5 प्लस किती आले आन्सर 2.8125. 8125. ओके, सो 9.5 लिहा, पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंटच्या इकडे काय 2, पॉइंटच्या तिकडे काय 8125, इथे लिहा 0 0 0 5 2 1, 8 आणि 5 किती झाले 13, कॅरी 1, 9 आणि 1 10 आणि 1 सॉरी 2 12. काय आला आन्सर 12.3125. काय हे एज आहे इयर्स मध्ये, तो नियर अबाउट किती एज रे इयर्स, तो अप्रॉक्सिमेटली किती आलं 12.31 इयर्स. हे काय मोड, समजलं का? ओके, काही एवढं डिफिकल्ट नाहीये. डिफिकल्ट काय करतं ते कॅल्क्युलेशन थोडेसे डिफिकल्ट वाटतात तुम्हाला, त्याच्यासाठी थोडंसं बेसिक्स तुम्ही क्लिअर केलं ना तर काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्ही. ओके, आणि मस्त असं सिस्टमॅटिकली थोडंसं एकदा दोनदा तीनदा जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा ऑटोमॅटिकली ते सॉल्व्ह होईल. ओके, तो याच्यात जर काही शंका असेल तर विचारून घ्या. ओके, प्रॅक्टिस सेट पण संपला, छोटासा होता, 4च क्वेश्चन्स होते. In this way we have finished our practice set 6.3. काही शंका याच्यामध्ये विचारून घ्या.
तो स्टॉप. ओके, थँक्यू. काही प्रॉब्लेम्स असतील घरी जाऊन सॉल्व्ह करा. आता सॉल्व्ह केल्यानंतर ही जर नाही कळले तर मग मला, ठीक आहे. थँक्यू.